मिरजेतील रामामाता आंबेडकर कॉलनी झोपडपट्टीतील नागरिकांना शासकीय प्रतिता करून येथील घर त्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया करू असं आश्वासन उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिले। उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेविका उज्ज्वलाताई कांबळे, नगरसेविका बानू मुसा जमादार, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक दयानंद खोत, सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे यांनी आज या परिसराची पाहणी केली। मिरजेतील रमामाता आंबेडकर कॉलनी झोपडपट्टीमध्ये 4 पिढीतील लोक या ठिकाणी वास्तव्यास आहेत। मात्र रमामाता कॉलनी झोपडपट्टी परिसरातील लोकांना त्यांचे मूलभूत अधिकार आणि त्यांची जी घरे आहेत ती त्यांच्या मालकी हक्काची व्हावी याकरता बरेच वर्षापासून इथल्या सर्व रहिवाशांचा संघर्ष सुरू होता। इथल्या लोकांच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष नितेश कांबळे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पदाधिकारी नितेश वाघमारे आणि इथल्या सर्व नागरिकांनी पाठपुरावा केला होता। महाराष्ट्र राज्य सरकारने ज्या पद्धतीने झोपडपट्टी घोषित या त्यांचे मूलभूत अधिकार, त्यांची राहती झोपडपट्टी आणि त्यांचे घर नावावर करण्याचा जो एक अत्यंत घेतलेला आहे, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्याची अंमलबजावणी करून मिरजेतील रमामाता नगर कॉलनी झोपडपट्टीतील नागरिकांच्या नावावर इथली घरं त्यांच्या नावावर करून द्यावी अशा प्रकारची मागणी तिथल्या नागरिकांनी केली आहे। याची दखल घेऊन या मागणीला प्राधान्य देऊन महापालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेविका उज्ज्वला कांबळे, नगरसेविका बानू मुसा जमादार, नगरसेवक गणेश माळी, नगरसेवक दयानंद खोत या 4 नगरसेवकांनी हा प्रश्न महापालिकेच्या महापौरांसमोर अत्यंत अग्रेसिव्हपणे उपस्थित केला आणि इथल्या लोकांना ही घरं कायमस्वरूपी नावावर करून देण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला। त्याचाच एकाच पहिलं पाऊल म्हणून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी इथल्या परिसराची पाहणी करून शासकीय पूर्तता करून इथल्या नागरिकांना येथील घरं त्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया करू असं आश्वासन उपायुक्त स्मृती पाटील यांनी इथल्या नागरिकांना दिले। या पाहणी दरम्यान भारतीय जनता पार्टीचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष माननीय नितेश कांबळे, नगरसेवक दयानंद खोत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा सरचिटणीस अभिजित आठवले सर, फिरोजभाई जमादार, नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक, योगेश घोलप, प्रफुल्ल कुप्पन्नावर, किशोर कांबळे, यशोदा सेवळे, सायली कांबळे, प्रियंका वाघमारे, मिनल वाघमारे, सुषमा गाडे, लक्ष्मी कांबळे, कुसुम गाडे, काजल कांबळे, राणी वाघमारे, स्वाती कांबळे, अनिता खाडे, राजश्री वाघमारे, मंगल सागरे, मंगल कांबळे तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग आणि कॉलनीतील समस्त नागरिक उपस्थित होते। आज आपण रमामाता परिसरातील हे झोपडपट्टी धारक आहेत, सगळे अनेक वर्षापासून राहतात आणि या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा GR आहे त्या माध्यमातून माननीय महापौर साहेब असतील यांच्या मार्फत माननीय महासभेचा ठराव सुद्धा झालेला आहे की जे सर्क्युलर किंवा जे शासकीय परिपत्रकातील सूचनाप्रमाणे शासकीय किंवा महानगरपालिकेच्या जागांवर जे काही अशा जुन्या झोपडपट्ट्या आहेत त्याचं मोजणी किंवा त्याची पुढील कारवाई करणे। तर याबाबतीत माननीय आयुक्त संजीता महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं काम सुरू झालेलं आहे। या बाबतीत जे माननीय महासभेनं आम्हाला जो आदेश ठराव दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून ह्या मोजमाप करण्यासाठी एजन्सी करण्याच्या संदर्भात लवकरच आम्ही निविदा प्रसिद्ध करत आहोत। तसेच जी काही घरं, काही प्रॉपर्टी कार्ड्स काही लाभार्थ्यांच्या नावावर आहेत तर त्याचंही काम आमचं सुरू आहे। तर त्या माध्यमातून आमच्या इथले सगळे सन्माननीय सदस्य जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीनं या सगळ्यांचा लवकरात लवकर अंतिम निर्णय शासकीय परिपत्रकाच्या अधीन राहून आम्ही करत आहोत। धन्यवाद। आज या परिसरामध्ये मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त मॅडम सन्माननीय स्मृतीताई पाटील या इथं उपस्थित होत्या। बरेच वर्षाच्या कालावधीचा हा प्रश्न होता की रमामाता परिसरातील झोपडपट्टी धारकांचे मूलभूत अधिकार, त्यांचे जी घरं आहेत त्यांच्या मालकी हक्काची व्हावी याकरिता बरेच वर्षापासून या सर्व इथल्या रहिवाशांचा संघर्ष सुरू होता। त्यास प्राधान्य देऊन पहिल्या महासभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4 नगरसेवकांनी हा प्रश्न महापालिकेच्या महापौरांसमोर अत्यंत अग्रेसिव्हपणे उपस्थित केला। या पूर्ण प्रक्रियेचा पाठपुरावा करत असताना भारतीय जनता पार्टी असेल, मित्रपक्ष RPI असेल, त्यांचे पदाधिकारी तसेच येथील सर्व रहिवासी
हे अत्यंत प्रामाणिकपणे ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत होते. त्याचाच एक आज पहिलं पाऊल म्हणून महानगरपालिका क्षेत्राच्या उपायुक्त मॅडम यांनी आज या परिसराच्या भागाची पाहणी केली व लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य सरकारने ज्या पद्धतीनं झोपडपट्टी घोषित अघोषित यांचे मूलभूत अधिकार व त्यांची राहत्याली घरं त्यांच्या नावावर करण्याचा जो एक अत्यंत लोकप्रिय जो निर्णय घेतलेला आहे, सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्याची अंमलबजावणी करण्याकरता आज मॅडम इथं या भागाच्या पाहणी करण्याकरता आलेल्या होत्या. मी समस्त रमामाता कॉलनी परिसर भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक मित्रपक्ष RPI यांच्या वतीनं मी मॅडमना एकच विनंती करेन की लवकरात लवकर ह्या सर्व कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या 7-12 असलेल्या घरामध्ये प्रवेश व्हावा, हीच त्यांच्याकडे आज आम्ही इथं मागणी केलेली आहे.